सुंदर अशी नारळाची झाडं, एकदम निळं शुभ्र असं आभाळ. हे बघता बघता अगदी आमचे 250 किलोमीटर कसे क्रॉस झाले तेही नाही कळालं. आम्ही 4:30 वाजता निघालो होतो वेलकन्नीमधून आणि आम्ही रात्री रामेश्वरमला पोचलो 9:30 वाजता. 9:30च्या आधीच पोचलो असेल, कारण की आम्ही रात्री जेवायला थांबलो आणि मग त्यानंतरनं आम्ही इथे पोचलो. तर मंदिर बंद झालेलं होतं, त्यामुळे आम्ही ठरवलं की उद्या सकाळी सकाळी. आणि हा मंदिराचा पश्चिम दरवाजा होता. तर हे पाहून आम्ही परत रिटर्न गेलो आणि स्टेसाठी बघितलं. रात्रीचा मी ब्लॉग शूट नाही केला, सकाळ झाल्यानंतरचं मी हे तुम्हाला दाखवते. रेडी झाले. सगळ्यात पहिली आमच्या तिघांमध्ये मीच रेडी व्हायचे, बिकॉज मला व्हिडिओ वगैरे बनवायला लागायचे. तर मग मी जर लेट आवरला तर मग मला हे व्हिडिओ नव्हते काढून देत. पटापट चल 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 जातं बाद झालं असं करायचं. त्यामुळे मग मी सगळ्यात पहिली रेडी व्हायचे. मग ह्या दोघांचं रेडी होतोपर्यंत मग मला मस्त व्हिडिओ वगैरे बनवायला वेळ भेटायचा. आणि हा ड्रेस तुम्हाला सगळ्यांना खूप आवडलेला. याची लिंक पण बरेच जण मागत होते, बट माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली त्याची कोणती लिंक नव्हती, कारण की हा ड्रेस मी रामेश्वरममध्ये घेतलेला, म्हणजे ज्या दिवशी आम्ही पोचलो त्या दिवशी रात्री 9:30च्या दरम्यान काहीतरी. तर छान भेटला आणि मलाही आवडलेला, छान असा दिसतो. हे होतं आमचं रामेश्वरममध्ये थांबलेलो, म्हणजे जिथं आम्ही एक रात्रीसाठी स्टे घेतला हे होतं. आणि याचे अराऊंड 3000 रुपीज काहीतरी चार्जेस झाले. कॅम्पेन टाईप होतं आय थिंक ते, बिकॉज तिथे खूप साऱ्या त्यांच्या वेगवेगळ्या थीम होत्या आणि ग्रीन लीफ म्हणून रिसॉर्टचं नाव होतं त्या. तर ते अवेलेबल होतं रात्री आणि बऱ्याच ठिकाणी. ह्या रोडला खूप सुंदर सुंदर हॉटेल्स होते, बट आम्ही ऑन द स्पॉट गेल्यामुळे आम्हाला ते अवेलेबल होणं थोडंसं अवघड पडलं, म्हणून मग आम्हाला जिथे मिळालं तिथे आम्ही थांबलो आणि छान होतं. त्यानंतर ही दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे, म्हणजे आज तारीख आहे 12 सप्टेंबरची गोष्ट आहे ही. आणि 11:30च्या दरम्यान आम्ही बरोबर गेलो. भरपूर ऊन होतं आणि कंटिन्यू गाडीमध्ये एसीमध्ये बसायचो आणि अचानक उन्हात बाहेर निघालो की खूप त्रास व्हायचा. आम्ही दिवसभर ट्रॅव्हल करत होतो, रात्री पोहोचायचो ज्या ज्या ठिकाणी जायचं असेल तिथे, आणि मग रात्री रेस्ट करायचो, सकाळी लवकर उठायचो. लवकर म्हणता म्हणता आवरता वगैरे आम्हाला व्हायचंच थोडंसं लेट. आणि मग ते उन्हाच्या झळा वगैरे लागायच्या, मग परत एसीच्या गाडीमध्ये ट्रॅव्हल करायचो, मग परत उन्हामध्ये, त्यामुळे थोडंसं असं वेगळं फील होत होतं. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये आलो. इथे मंदिरामध्ये VIP एंट्रीसाठी 100 to 200 रुपीज तिकीट आहे आणि नॉर्मल लाईनमध्ये पण तुम्ही लागू शकता. पुढे आपल्याला अजून वेगवेगळ्या ठिकाणी एक्सप्लोअर करायचं होतं आणि आपलं नशीब चांगलं की कमी गर्दी होती. म्हणजे तिरुपतीला जी गर्दी पाहिली ना, म्हणजे लाईनीला आम्ही थांबलेलो एवढा तास, त्याच्यानंतर आता ना म्हणजे असं पटापट होत होतं असं वाटायचं आम्हाला. म्हणजे असं गर्दीचं एवढं असं काही वाटलं नाही. आणि आपली जर इच्छा असेल ना, प्रचंड इच्छा भगवंतांना भेटायची, तर आपल्याला लाईन गर्दी किंवा नाही का अडथळे ह्या सगळ्या गोष्टी काहीच मायने नाही राखत. मी ही म्हणजे ह्या ट्रिपमधून ही गोष्ट खूप शिकलेली आहे. मला अनुभव खूप आलेला आहे की जर तुमच्या मनात असेल ना की जायचंच आहे मला, तर ते 100% तुम्हाला तिथपर्यंत म्हणजे बुलावा आलेला असेलच ना, तर तुम्ही जाणार म्हणजे जाणारच, पोहोचणारच. किती अडथळे आले, किती काय आलं ना, तरी तुम्ही तिथपर्यंत पोहोचणारच. आणि असं म्हणतात की आपण नाही निवडत तिथं जायला, ते आपल्याला बोलवतात, ते आपल्याला निवडतात असं म्हणतात सगळे. तर असं जर असेल तर चांगलीच गोष्ट आहे. मनाला थक्क करणारी कलाकृती आहे मंदिरांमध्ये आणि म्हणजे असं डोळे टिपण्या इतकं सुंदर असं दृश्य होती. म्हणजे मला असं वाटायचं की एक पण मुमेंट मी मिस नको करायला. पण मी सगळं छोटं बारकाईने पाहिजे. ॲज अ आर्टिस्ट म्हणून कुठे कुठे कलाकृती दिसते तिथे आमचे डोळे फिरत असतात. तर ऑलमोस्ट इथे चारही बाजूनी कलाकृती होती. माझं मन खूप थक्क झालं होतं आणि थकलेलं कितीही असलो ना, तरी हे सुंदर सुंदर दृश्य पाहून असं वाटायचं की वाव वाव वाव, ओन्ली वाव. मंदिराच्या बाहेर छानपैकी फुलांचे आणि बऱ्याच गोष्टी आहेत, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. इथे मी शॉपिंग केली बऱ्या प्रमाणामध्ये. मॅग्नेट वगैरे, जसं की जिथे पण जाते तिथे मॅग्नेट वगैरे कलेक्ट करत असते, त्या सगळ्या गोष्टी. आता तिथून 18 किलोमीटरवरती अगदी आपल्या भारताचा सगळ्यात शेवटचा जो रस्ता आहे म्हणजे धनुषकोडी, तिथे आम्ही गेलो. तिथे जाण्याआधी एक मंदिर होतं इथे, त्या मंदिराच्या इथे आम्ही दर्शन घेऊन मग त्यानंतर धनुषकोडीला गेलो. इथे जे लाईट हाऊस आहे तुम्हाला समोर दिसते, तिथे जर तुम्ही वरती गेला तर तुम्हाला पूर्ण याचा जो शेप आहे, जो आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲड करेल तो बघा. अगदी तसा शेप ड्रोन शूट घेतला आणि फोनमध्ये जरी घेतला तरी तुम्हाला तसा सीन पाहायला मिळतो. हा आपल्या भारतातला सगळ्यात शेवटचा रस्ता आहे असं मानलं जातं आणि हे खरंच आहे. राम सेतू इथूनच चालू होतो. इथल्या लोकांनी ज्या इथल्या गोष्टींबद्दल सांगितलं ना, ते ऐकल्यानंतर असं वाटलं की यार, आपल्या भारताचा इतिहास किती प्राचीन काळापासून किती सुंदर गोष्टी आहेत, पाहण्यासारखं आहे खरंच सगळं.
इतकी ट्रॅफिक असते इथे. मी असं तुम्हाला सजेस्ट करेन की थोडंसं पाठीमागेच गाड्या लावा आणि तिथून चालत जा. नाहीतर काय होतं, इथून सरळ ह्या गाड्यांच्या पाठीमागे म्हणजे असं जावं लागतं आणि तिथून परत युटर्न मारून परत तुम्हाला गाडी लावायला यावंच लागतं. त्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही अलीकडेच गाडी लावा. तिथे पाहण्यासारखं म्हणजे जास्त नाही आहे, पण फोटो वगैरे लोकं तिथे काढतात आणि असे स्टॉल आहेत छोटे छोटे, जे तिथली जी स्पेशलिटी असेल ते सगळं छोटं माझ्यासारख्या मुली असतील, माझ्यासारख्या बायका असतील, माझ्यासारख्या महिला असतील, वॉटेवर जे पण कोणी असतील, ज्यांना आवड असेल असं मला म्हणायचं आहे, ते नक्कीच इथे थांबतात आणि काही ना काहीतरी आपल्या घरासाठी घेऊन जातात. फ्रीजला चिटकवायला म्हण, भिंतीला चिटकवायला म्हण, इकडे म्हण तिकडे म्हण, किचनच म्हण, चावीला लावण्यासाठी जे किचन असतं ते म्हणा, काही ना काही ज्यांना आवड आहे ते घेतातच. आता आपल्या इंडियाचे शेवटचे 11 किलोमीटर, हा जो सरळ रस्ता दिसतोय हा शेवटचे 11 किलोमीटर इंडियाचा सगळ्यात शेवटचा रोड आहे असं म्हणतात आणि इथूनच रामसेतू पण चालू होतो. अक्षरशः खूप लांबून लांबून लोक हे पाहण्यासाठी येतात. कितीतरी सायंटिस्टनी यावरती रिसर्च केलेला आहे. याच्यावरती खूप माहिती असलेले खूप व्हिडिओ यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. तर तुम्ही नक्की पहा ते व्हिडिओ, पण सर्च करून पहा. आपल्या इंडियामध्ये अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपण फिरायला लागलोच तर ते आपल्याला म्हणजे लाईफ कमी पडू शकते मे बी. इतकं छान छान गोष्टी आहेत फिरण्यासारख्या. तर आता इथे आलोच आहे, तर इथे छान छान असे छोटे छोटे हॉटेल्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे मासे वगैरे बरंच काय काय होतं बाबा तिथं. आणि एकाच टाईपच्या ह्याच्यामध्ये ते हे छान करून हे करत होते. पण आपलं जेवण तुम्हाला माहिती आहे, शुद्ध शाकाहारी माणूस आहे आपण. तर आपला सांबार भात आणि मस्त त्यांची ती भोपळ्याची भाजी मला खूप आवडली. रोज ज्या पण हॉटेल थांबू ना तिथे ती भाजी असायचीच. तर मग आपलं ते मस्त जाम जेवण केलं आणि मग निघालो. मस्त होतं. आजपर्यंत त्या समुद्राला पाहणं काय सोडलं नाही. कायम समुद्र एक गोष्ट शिकवतो आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, जर तुम्ही माझे जुने व्ह्यूअर्स असाल, जुने फॉलो करणारे लोकांमधले असाल, तर तुम्हाला माहिती की समुद्राचं माझं किती छान म्हणजे हे आहे, आवड आहे. जाता जाता खूप सुंदर असे मोर दिसले आणि ते मोर पाहण्यासाठी स्पेशल गाडी थांबवली, कारण की माझ्यापेक्षा जास्त ह्याला मोर जास्त आवडतात. आणि ते मोर म्हणलं की म्हणजे मी असं त्याला खूप वेळा बघितले. मोर दिसले की हा असा एकदम स्तब्ध होऊन जातो. त्याला खूप आवड आहे त्या मोरांना बघण्याची आणि त्याच्यात जर त्यांनी पिसारा फुलवला तर मग अजूनच भारी. तर आता बरेच मोर, हे अख्खं मोकळं जे हे होतं ना ते पूर्ण मोरांनी इकडे तिकडे पळताना आम्ही बघितलं. तिथून पुढे निघालो. जिथे आम्ही जेवायला थांबलो होतो ना, ते एका यूट्यूबरचं दुकान होतं. छान असा फेमस यूट्यूबर होता आणि जेव्हा एकामागे एक लोक येत होते त्याच्याकडे, तेव्हा त्यांचं जे हे होतं, खुशी होते. कारण की छोट्या हॉटेल्सचं रेग्युलर कस्टमर हे होणं खूप म्हणजे नाही का त्यांच्यासाठी गरजेचं असेल मला असं वाटतं. आणि तिथे कसं लोकं कधी काही आधीच खाऊन येत असतील तर, कारण की दर्शन वगैरे झाल्यानंतर रामेश्वरममध्ये मग कोणाला भूक वगैरे लागली असेल तर आधीच बरेच जण खाऊन येत असतील तर, आणि बरेच जण तिथे येऊन पण ऑन द स्पॉट, म्हणजे असं ठरलेलं गिऱ्हाईक नाही. जे टुरिस्ट येणार ते ज्यांची आवड होणार. आता तिथे खूप सारे त्यांच्यासारखे छोटे छोटे हॉटेल्स होते. तर मग आता ठरलेलं नसतं गिऱ्हाईक त्यांचं, रोज नवीन नवीन गिऱ्हाईक. तर जर तुम्ही तिथे गेलात तर ह्या छोट्या छोट्या हॉटेलमध्ये नक्की लंच करा, कारण की त्यांना तेवढाच आधार भेटेल. आणि मला सगळ्यात जास्त आवडली गोष्ट ह्या ट्रिपमध्ये की रोज सुंदर सनसेट पाहायला मिळत होते. कधी पर्पल कलर मिक्स व्हायचा ऑरेंजमध्ये, तर कधी असं लालपट ऑरेंजिश मिक्स कसं होतं तसं, तर कधी ना असं हलकंसं ब्ल्यूइश पर्पल आणि मग ऑरेंज मिक्स असलेलं. तर रोज नवा अनुभव मला मिळाला. मी असं सांगत होते की समुद्राच्या बाबतीत आणि सनसेटच्या बाबतीत माझं मन थोडंसं असं एकदम हळवं किंवा असं हे असं म्हणू शकतात, जेव्हा जेव्हा सनसेट पाहते ना, अगदी 1 तास असेल किंवा जो तो सनसेटच्या दरम्यानचा जो टाईम असतो, अगदी मनापासून बघायला मला खूप आवडतं. आणि जेव्हा समुद्राच्या जवळपास ठिकाणी जात असते समुद्रकिनारी, त्या टायमिंगला पण आहे ना सनसेट असेल आणि प्लस समुद्र किनारपट्टी असेल तर अजूनच मन शांत होतं, असं माझं पर्सनली अनुभव आहे. त्यानंतर ना तिथून रामेश्वरम धनुषकोडी केल्यानंतर 361 किलोमीटर ड्राईव्ह करून 7.5 तासांचं गाडीमध्ये बसून, थोडा मध्ये ब्रेक घेतला असेल, एवढा वेळ गाडीमध्ये बसून आम्ही फायनली पोहोचलो आजिमाला टेम्पल येथे, हे जे की आहे केरळमध्ये, तिरुवनंतपुरम इथे आहे ते टेम्पल. आणि खूप वर्षांपासून इच्छा होती रे, खूप वर्षांपासून इच्छा. लास्ट टाईम आम्ही जेव्हा कोइंबतूरला आलो होतो आदियोगींच्या इथे, तिथे पण तिथून इथे यायची इच्छा होती, पण तेव्हा नाही योग जुळाला. त्या टाईमला एंगेजमेंटची शॉपिंग वगैरे झाली, पण इकडे यायला म्हणजे टाईमचा इश्यू होता आणि पुढे म्हणजे तेव्हा तो टाईमच नव्हता असं वाटतं मला. मग आता तिथे आलो, रात्र झाली होती, 7 वाजता टेम्पल बंद होतं. मग आम्ही तिथे स्टेसाठी 2 हे पाहिले. एक पाहिलं ते तर हॉन्टेडच वाटलं एकदम, त्यामुळे तिथून आम्ही पळून गेलो. दुसऱ्या जागी पाहिलं तर तिथे आम्हाला ते इतकं आवडलं, तर आम्ही 2 दिवस स्टे घेतला. पहिल्या दिवशी मस्तपैकी ते जिथे आम्ही थांबलो होतो तिथून दुपारपर्यंत रेस्ट वगैरे घेतली. सनसेटच्या टाईमला आम्ही बाहेर आलो, म्हणजे 5 वाजताच्या दरम्यान आलो असेल बाहेर. खूप थकलो होतो, 7:30
तास कंटिन्यू गाडीमध्ये बसणं आणि आम्ही ट्रॅव्हलिंग रोज करत होतो त्या दरम्यान. तर ट्रॅव्हल खूप जास्त होत होतं म्हणून मग थकल्यासारखंही झालेलं. मग थोडंसं रेस्ट घेतली. 5-5:30च्या दरम्यान बाहेर आलो. मूर्तीच्या पाठीमागे इतका सुंदर समुद्र आहे, खूप मोठा आहे, असा मोठाच असतो समुद्र, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्या समुद्र आणि त्याच्यावरती सनसेट आणि इकडे एवढी प्रचंड मोठी अशी मूर्ती, बापरे! मी शब्दात नाही तुम्हाला एक्सप्लेन करू शकत. तुम्हाला हा व्हिडिओ पाहताना जेवढी वाईब येत असेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तिथं स्वतः उभं असताना ती वाईब फील केलेली आहे. त्यामुळे म्हणजे तो अनुभवच खूप वेगळा आहे. आणि याच्या खालीसुद्धा तिकीट काढून छान अशी गुफा आहेत. तिथे आम्ही उद्या सकाळी जाणार आहे. आम्ही सनसेट आणि हे छान व्ह्यू पाहण्यासाठी आत्ता आलेलो. मम्मी आणि दीदीला व्हिडिओ कॉल लावला आणि माझी अशी कायम इच्छा असते की ते लोक माझ्यासोबत यावेत, पण ते नाही येऊ शकत. दीदीला तर ऑफिसमधून सुट्टीच भेटत नाही आणि ती घेत पण नाही लीव. त्यानंतर मम्मीचं कसं असतं की म्हणजे इच्छा खूप असते तिची, पण तिच्याकडे भरपूर गोष्टीची जबाबदारी असल्यामुळे ती माझ्यासोबत नाही येत. इच्छा खूप आहे, यायचं खूप आहे तिला, पण आम्ही नाही एकत्र जाऊ शकत. जर एकत्र आलो तर मग तिकडे सगळे शॉप एकत्र बंद नाही करता येत. इवन पप्पांचं पण तसंच आहे. सगळे एकत्र आलो ना आम्ही तर मग सगळं बंद करून एकसोबत नाही येत आहेत. त्यात आता आम्ही दोघं एकत्र असलो तर म्हणजे ऑलरेडी आपलं स्टुडिओ आणि डिवाइन सलून, मग तिकडे मग ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट पडतो. म्हणून मग आम्ही काय करतो, दोघं येतो. तर मग तिकडे मम्मी पप्पा सांभाळतात. मग आता गौरवदादाचं पण कॉलेज चालू आहे ऑलरेडी, त्यामुळे मग सगळ्या गोष्टी दोघांना हँडल करणं अवघड पडतं. म्हणून मग आम्ही सगळे एकत्र नाही येत. खरं सांगू, घरी जायची इच्छाच होत नव्हती. म्हणजे आता 7:30 वाजले असेल. 7 वाजता तिकडचं टेम्पल जे आहे ना शेजारचं ते बंद करतात. मग इकडे थोडेफार वेळ लोक असल्यानंतर ना इथली गर्दी कमी होऊन जाते. मग पूर्णच मंदिर बंद होऊन जातं. जितका वेळ पण लास्टपर्यंत मागं वळून बघावं असंच वाटत होतं. इतकी सुंदर मूर्ती आहे. खरंच तुम्ही एकदा तरी आयुष्यात जावा. जर तुम्हाला चान्स मिळाला तर बिलकुल हा चान्स सोडू नका. केरळमध्ये तिरुवनंतपुरममध्ये आजीमाला म्हणून टेम्पल आहे. तुम्ही गुगलवरती जरी सर्च केलं, आपल्या पुण्यापासून 1564 किलोमीटर आहे हे टेम्पल. तुम्ही ट्रेनने जाऊ शकता, बाय फ्लाईट जाऊ शकता, बाय कार पण जाऊ शकता, तुमची इच्छा. बाय कार गेलात तर तुम्हाला काय फायदा आहे माहिती आहे का, की तुम्हाला जागोजागी छोटी छोटी इतकी मंदिर आहेत त्यांचा अनुभव घेता येईल आणि खूप सुंदर इतिहास आहे प्रत्येक मंदिराचा, तो अनुभवता येईल. दुसरा ड्रॉबॅक असा आहे की तुम्ही कंटिन्यू ट्रॅव्हल बसून करण्याची जर तुमची कॅपॅसिटी नसेल तर तुमची कंबर आणि गुडघे पाय हे पॅक होऊ शकतं. तुम्हाला जर नसेल हे त्याचं म्हणजे रेग्युलर तुमचं जर ट्रॅव्हलिंग एवढं होत नसेल तर तुम्हाला कदाचित कंटाळा येऊ शकतो एवढं ट्रॅव्हलिंग करून. आणि फायदा असा आहे की जर तुम्ही कारने जाताय तर तुम्ही हवी तिथं गाडी थांबवू शकता सगळ्या गोष्टी. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आलो दर्शनासाठी आणि हा व्हिडिओ तुम्ही इन्स्टावरती पाहिलाच होता. बऱ्याच जणांनी हे लोकेशन वगैरे सगळं विचारलं होतं. तर आय होप तुम्हाला आता प्रॉपर लोकेशन समजलं असेल. किती किलोमीटर आहे, कसं जाऊ शकता हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल. नियर बाय होमस्टे पण आहेत आणि छान हॉटेल्स पण अवेलेबल आहेत. सो ट्राय करा की तिथे नियर बाय राहाल. आणि मी तर 2 डेज तिथे स्टे घेतला. बाकी सगळ्यांच्या इथे आम्ही 1-1 डेज थांबलेलो, पण इथे 2 डेज स्टे घेतला. मनाची शांती, सुकून सगळं असं एकदम हे झाल्यासारखं वाटलं. आम्ही आधीही खूप फिरायचो, पण आधी आम्हाला व्लॉग बनवणं किंवा व्हिडिओज वगैरे बनवणं ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नव्हतं. जसं की थोड्या वेळाआधी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मेन्शन केलं होतं की याच्या खाली, मंदिराच्या खाली हे एक गुफा आहे. ही मॅनमेड आहे गुफा आणि छान असं AC वगैरे सगळं आहे आतमध्ये, लाईट्स वगैरे प्रॉपर, तो फील यावा म्हणून तशा पद्धतीने हे केलं आहे. इथून आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. त्यांनी माझा म्हणजे सगळ्यांचेच फोन काढून घेतले, तरी पण एक छान असा आम्हाला जमला फोटो काढायला, आम्ही काढून घेतला. अशा खूप साऱ्या मूर्त्या त्यांनी तिथे कोरलेल्या आहेत आणि पाहण्यासारखं आहे. त्याचं तिकीट आहे काहीतरी, पण तुम्ही नक्की ते पहा. आणि सकाळी असा ह्या साईडला पण होता छान समुद्रकिनारपट्टी आणि ह्या साईडला पण इतकं सुंदर. तिथून आम्ही पद्मनाभ स्वामींच्या मंदिरामध्ये गेलो आणि तो अनुभव माझा खूप सुंदर होता. इथे तुम्हाला हे साडी, मुलांना तर कंपल्सरी हे म्हणजे कंपल्सरी त्यांचाच आउटफिट वेअर करावा लागतो. जर तुम्ही ते नाही वेअर करत तर तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये एंट्री नाही. कुर्ती, सलवार कमीज वगैरे पण अलाउड नाही. साडी किंवा मग त्यावरती जर तुम्ही नसेल घातली साडी, कुर्तीवर घातली असेल त्यावरती हे साईडच्या मुलांनी जे वेअर केले तसं तुम्हाला वेअर करावं लागू शकतं. तर ज्या मंदिरामध्ये गेलो तिथे गजरा छान आम्ही घेऊन लावत होतो. फक्त तिरुपतीमध्ये गजरा नाहीही लावला आम्ही. असं म्हणतात की तिथे म्हणजे नाही का नाही लावत, आणि लावला तरी काढायला सांगतात, म्हणून मग आम्ही पहिलाच नव्हता लावला. आणि तिथे कोणाच्या डोक्याला गजरा दिसला पण नाही तिरुपतीमध्ये. मला बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला होता की असं कसं, असं कोणतं मंदिर आहे ज्याच्यामध्ये नाही चालत, पण आहे तिथे. कोणत्याच लेडीज लोकांनी मला दिसलं नाही. मंदिराच्या आतमध्ये दर्शन करायला जाताना बोलते मी, बाहेर आल्यानंतर बरेच लोकांनी पाहिले मी लावलेले, पण आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये नाही दिसलं मला कोणी.
पद्मनाभ स्वामींच्या मंदिराच्या आतमध्ये सुद्धा फोन अलाउड नव्हता आणि मग तिथे काही रेकॉर्ड नाही करू शकले मी. तिथून छान दर्शन झालं आणि दुपारी आम्ही ऑलमोस्ट काहीतरी निघालो असेल कोल्हापूरला. रात्रीचं शूट वगैरे पण मी काही घेतला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 ऑक्टोबरला सकाळी छान रेडी झालो लवकर आणि आम्ही निघालो होतो. तर तिथून मी स्टोरी टाकली होती की मी कोल्हापूरमध्ये येते. तर बऱ्याच लोकांना दरवेळेलाच कोल्हापूर तर खूप स्पेशल, म्हणजे खूप लोकं आहेत कोल्हापूरमध्ये, फॅमिलीज आहे असं म्हणता येईल, की ज्यांना खूप आवड आहे माझी आणि त्यांना मी केलेल्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. तर कोल्हापूरमधून खूप रिस्पॉन्स असतो नेहमीच. त्यामुळे फॅन्स लोकांना, फॅन्स नाही म्हणता येणार, फॅमिलीज म्हणूयात चला आपण. तर त्या सगळ्यांना भेटत आपण मंदिरामध्ये गेलो होतो. ही छोटीशी फॅन जी की कोल्हापूरमध्ये मी आली की नेहमीच भेटत असते आणि छान वाटतं. मी शाळेला कारागिरी संघ मॅडम भेटायला येणार म्हणून साईडला राहतोय आम्ही. म्हटलं इकडूनच जातो. बरं होतोय ना. गोड दिसत. तू पण तुमची पण काळजी घ्या. ये पुण्याला आली की मम्मी सोबत. हो जावा. आम्ही पुण्याला जाणार महालला. म्हणजे आई घेऊन नक्की नक्की. पुष्पाताईंना निरोप दिला आणि तिथून पुढे निघालो. गाडी पार्किंगला लावली. पार्किंगला गाडी लावताच माझी स्टुडंट पहिली भेटली तिथे, दीक्षाताई. जसं ही ताई हिम्मत करून आली ना, तसं बरेच लोक पाहत असतात, त्यांना यायची इच्छाही असते. पण बऱ्याच लोकांना असं माझा चेहरा बघूनच असं वाटतं की मला खूप डेंजर ॲटिट्यूड असेल वगैरे. योग्य ठिकाणी त्या गोष्टी दाखवाव्या लागतात, पण प्रत्येक ठिकाणी नाही म्हणता येणार. प्रत्येक ठिकाणीचा ॲटिट्यूड दाखवत बसलं ना तर ते कुठेतरी आपल्या तत्त्वाच्या बाहेर आहे, माझ्या तरी पर्सनली. त्यामुळे जर मी असं कुठे रेडी होऊन असे जाताना तुम्हाला दिसले, असं कुठे दिसले, तर तुम्हाला जर इच्छा असेल ना माझ्याशी बोलायची की आम्हाला भेटायची, तर तुम्ही येत जा बिंदास, बोलत जा. असं नका विचार करू की आम्ही गेलो बोलायला, आम्ही भेटायला गेलो, ती बोलेल का आणि हे का आणि ते का. आम्ही तुम्हाला आवडावं म्हणूनच हे सगळे व्हिडिओ आणि ह्या सोशल मीडियावरती छान छान गोष्टी पोस्ट करत असतो. 10% जर आमची आवड असेल ना, तर 99% किंवा 90% हे तुम्हाला आवडतं आमचे व्हिडिओ, म्हणून आम्ही एवढे एफर्ट्स घेऊन बनवत असतो. सो हे तुमच्यासाठी सगळं आहे. तर तुम्हाला जेव्हाही वाटेल ना की असं मी दिसते तुमच्यासमोर, तर तुम्हाला बोलायची इच्छा असेल तर माझ्याशी बिंदास बोलत जा. तिथून पुढे आम्ही मंदिरात गेलो. दर्शन घ्यायला आम्हाला जास्त वेळ नाही लागला, गर्दी नव्हती. आणि 17 तारखेला मंदिर साफसफाईमुळे बंद होतं, पण आम्ही 16ला गेलो होतो, त्यामुळे आमचं नशीब होतं की आम्हाला चांगलं दर्शन मिळालं. फक्त 17 तारखेसाठी बंद होतं, पण बऱ्याच लोकांना गैरसमज झाल्यामुळे बरेच लोक असं म्हणत होते की मंदिर बंद असणार आहे. पण ते सोलापूरच्या तुळजाभवानी मातेचं मंदिर बंद होतं. पण लोकांना वाटायचं की मी तिकडे जाणार आहे, पण मी कोल्हापूरला जाणार होते. तर नशीब मी गेल्यानं दर्शन पण झालं माझं छानपैकी. खूप कमी वेळेमध्ये झालं, अजिबात गर्दी नव्हती. माझा पर्सनल अनुभव माहिती आहे का काय, आपण मंदिराच्या आतमध्ये जेव्हा एंटर करतो ना, तेव्हा आपलं म्हणजे त्याच्या आधीच आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये खूप सारे टेन्शन, खूप सारे नाही का असं विचार खूप असं फर्स्टेड झालं असेल ना आपण, आणि जेव्हा आपण मंदिरात एंटर करतो ना, आपलं एकदम म्हणजे सगळं असं माइंड शांत होऊन जातं, असं माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे. असं प्रत्येकाचंच असेल मला असं वाटतं आहे. ते जो सुकून, जी शांती मनाला लागते ना आतमध्ये तिथे गेल्यानंतर ना, ती एक नेक्स्ट लेवल राहते. दर्शन वगैरे एकदम मस्त झालं. ते झाल्यानंतर ना आम्ही छान फोटो वगैरे, भरपूर जण होते तिथे फोटो वगैरे काढत होते, त्यांच्यासोबत छान फोटो वगैरे काढले. त्यानंतर ना मग आम्ही निघालो. यूट्यूबवरती थोडीशी ॲक्टिव्ह नसते मी, थोडी म्हणजे भरपूर नसते ॲक्टिव्ह, आणि क्लासमुळे सगळ्या गोष्टी हे करून आहे ना खरंच वेळ नाही काढता येत. म्हणजे माझ्या 24 तासातले जर म्हणजे रेस्ट करण्याचा, रात्रीचा जर वेळ सोडला, तर बाकी पूर्ण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा टाईम असं पूर्ण ऑक्युपाय झालेला असतो. त्यामुळे मला इतकं नाही राहतात. पण मला खूप आवडतात व्लॉग वगैरे, पण वेळेअभावी नाही काही गोष्टी करतायत. पण ह्या व्लॉगसाठी स्पेशली मध्ये होता टाईम. यावेळेला चक्क 25 डेजचा गॅप मी घेतला होता रेस्ट करण्यासाठी, बिकॉज माझी हेल्थ खूप जास्त क्रिटिकल झाली होती मध्ये. म्हणून मग
मला वेळ भेटला, मग त्यावेळेस मी माझा तोही वेळ वाया नाही जाऊन दिला. म्हणजे रेस्ट घेता घेता मी एडिटिंग वगैरे असं छानपैकी करत होते काम. त्यामुळे मला हे व्लॉग जमला आणि मी खूप खुश आहे, कारण की माझी एंगेजमेंट झाल्यापासून मी जे कपलचे कॉन्टेंट वगैरे टाकते ना, त्यासाठी खूप प्रेम देता. स्टार्टिंगला बऱ्याच जणांनी मेल्विनसाठी खूप वेगवेगळ्या कमेंट केल्या होत्या, पण आता तेच लोक खूप चांगल्या कमेंट करतात. मला असं वाटतं की माणसाने ओळखायला वेळ घेतला पाहिजे. कोणालाही आपण जज नाही करू शकत. तेच आपला भाऊ असता तर, किंवा मी तुमची बहीण असते तर, किंवा मी तुमची मुलगी असते तर, किंवा तो तुमचा मुलगा असता तर ॲज अ ह्युमन बीइंग म्हणून तुम्ही जर पाहायचा दृष्टिकोन चेंज केला ना, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी किंवा तुम्ही स्वतःला त्या जागी जर ठेवून बघितलं आणि जर तुम्हाला असं काहीही न करता तो या रोलमध्येच नाही, तरी पण तुम्हाला जर बॅड कमेंट आल्या तर कुठेतरी असं वेगळं वाटेल ना. तर त्याला तर वाटतच नाही, म्हणजे त्याचं एकदम क्लिअर विजन आहे की मला नाही या गोष्टींचा फरक पडत. इतकं भारी माणूस म्हणजे भेटला आहे मला. पण कुठेतरी मला असं पर्सनली असं वाटतं की तुम्ही ना त्याचा स्वभाव बघा, आणि जर तुम्हाला तो स्वभाव नाही बघायचा आहे, ऑब्व्हियसली तुम्ही म्हणाल की आम्ही त्याला का बघून, आम्हाला काय करायचं आहे. जर तुम्हाला हे वाटतं तर मग तुम्ही बॅड कमेंट्स पण नका टाकू, बिकॉज एखाद्याला पॉईंट आउट करणं, ते पण कोणाच्याही लुकवरून, तर मग तुम्ही तीच लोकं आहात जी म्हणता की कोणालाही लुकवरून जज नाही करायचं, पैसा पाणी बघून लग्न नसतात करायचे. मुली आजकालच्या असेच असतात. मग हे सगळं लूक वगैरे, पैसा पाणी, हे सगळं नाही बघता मी जर चांगलं केलं आहे आणि एखाद्या मुलाला निवडलं आहे की ज्याचं म्हणजे नाही का असं काही जे लोकांना वाटतं की हिने पैशावालाच नवरा आहे, ते असं तसं केलं असेल, तर हे सगळं बाजूला ठेवून, लूक वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी अशा व्यक्तीला निवडले जो मनाने खूप चांगला आहे, जो फ्युचरमध्ये त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला खूप सपोर्ट करेल. मग अशा माणसाला जर मी निवडले तर इथे कुठेतरी ॲप्रिशिएशन व्हायच्या ऐवजी, नाही करायचं नका करू ॲप्रिशिएशन, पण जे तुम्ही, आमचं मांजर ओरडायला लागलं आता, तर त्यालाही म्हणायचं की बरोबर आहे, तू बरोबर बोलती आहे, एकदम बरोबर बोलती आहे. ॲज अ ह्युमन बिंग तो खूप चांगला आहे, तो किती जीव लावतो हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे. असं पॉईंट आउट करू नका. शेवटी तुम्हाला करायचं ते तुम्ही करणारच आहे. लोक बोलणार कधी ते काय थांबणारच नाही, हे मात्र 100% खरं आहे. पण मला कुठेतरी असं वाटतं की एक माणूस म्हणून एखाद्या माणसाला आपण असं पॉईंट आउट नाही करायला पाहिजे. तुम्ही त्याच्या स्पेशलिटीज पाहायला पाहिजे, क्वालिटीज पाहायला पाहिजे, आणि जर नसेल पाहिजे तर तुम्ही बॅड कमेंट्स करू नका. छान दर्शन वगैरे झालं. दुपारी आम्ही जेवलो कोल्हापूरमध्येच. त्याचे काही मित्र आले होते, त्यांच्याशी आम्ही छान बोललो वगैरे, आणि तिथे त्यांनी छान एक हॉटेल दाखवलं, तिथे जेवलो आणि मग तिथून निघालो. रात्री आम्ही 9-9:30 वाजता घरी पोहोचलो असेल. तर केरलापासून इथपर्यंतचा असं या ठिकाणी आम्ही थांबलो. आता पुढचा जो 3rd व्लॉग असणार या ट्रिपचा, त्याच्यामध्ये मी फक्त आणि फक्त किती खर्च झाला, मग गाडीला पेट्रोलला किती खर्च झाला, त्यानंतर आम्ही जिथे जिथे स्टे घेतले तिथे किती खर्च झाला, आणि कुठे कुठे तुम्ही वाचवू शकता, कुठे म्हणजे याचे ऑल्टरनेटिव्ह काही प्लॅन्स वगैरे असेल तर, आणि अजून जवळपास छान छान मंदिरं होती, ते आम्ही कवर करायला पाहिजे होती, जे की आमच्याकडून नाही झाली. ऑलरेडी आम्ही काही प्लॅन केलं नव्हतं, अचानक ठरलं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अचानक होत गेल्या. बट नेक्स्ट टाईम जाताना तुम्ही जर जाणार, तुम्ही प्लॅन कराल, तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेऊ शकता किंवा काय, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी त्या 3rd व्लॉगमध्ये कवर करेल. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, आणि त्या 3rd व्लॉगमध्ये अजून कोणते मुद्दे मी कवर करू यावरती मला कमेंट करून नक्की सांगा.